नमस्कार, माझं नाव परितोष पेवेकर, तुमचा आवडता रूममेट. तुमचं सगळ्यांचं स्वागत करत. तर आज आपण बनवणार आहे फिश फ्राय. तर आज आपल्याकडे मच्छी आहे बोंबील आणि थिलापी. आपण बोंबील आणि थिलापीला आपण धुवून घेतले स्वच्छ पाण्याने. तर आता बोंबील बनवण्यासाठी, क्रिस्पी बोंबील बनवण्यासाठी आपल्याला बोंबीलचं पाणी काढून घ्यायला लागतं. त्यासाठी आपण याला घेऊ टॉवेलमध्ये ठेवूया सुकण्यासाठी. आपण याला एक 15-20 मिनिटं ठेवूया. आता आपले बोंबील मस्तपैकी ड्राय झाले आहेत. जेवढं पाणी निघतं आपण तेवढं पाणी काढून घेतलं. तर आपण मॅरिनेशन करण्यासाठी आपण मसाले बघूया. इथे आपण घेतलं जिंजर गार्लिक पेस्ट, हळद, तिखट मिरची पावडर, धणे पावडर, थोडेसं गरम मसाला, चवीनुसार मीठ, फ्रेश फ्राय मसाला आणि हा आगरी कोळी मसाला. तर मॅरिनेशनसाठी कोटिंग करण्यासाठी आपण घेतलं इथं रवा, त्याच्यात आपण 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकलं आहे, थोडंसं मीठ आणि तिखट मिरची. तर आपण सगळं मिक्स करून घेऊया. मसाला जरा जास्त घट्ट असलं तर थोडंसं त्याच्यात पाणी मिक्स करूया. तर मसाले सगळे आपण मिक्स करून घेतलेत असे. आता आपण फिशला मॅरिनेट करायला घेऊ. आपले बोंबीलचं पाणी आपण चांगल्यापैकी काढून घेतलं आहे. आपण फिश मॅरिनेट करायला घेऊ. मसाले आपण एक बोंबीलला लावून घेऊया, त्याने आपले मसाले चांगल्यापैकी बोंबीलला लागतात. तर आपण सगळ्या मच्छीला चांगल्यापैकी मॅरिनेट करून घेतलं आहे. आपण याला आपण एक 10 मिनिटासाठी सोडूया. तेल टाकून घेऊ. आपण फिश फ्राय करायला आपल्याला तेल थोडं जास्तच लागतं. आपल्याला लक्षात ठेवायचं की तेल गरम असतानाच थोडेसे आपल्याला लसूण आणि कढीपत्ता टाकायचा. त्याने तेलाला एक चांगला फ्लेवर येतं आणि फिश फ्राय करताना पण एकदम चांगलं सुरू. गॅसला मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. आता आपण फिश टाकूया. त्याच्यावर फिशला चांगल्यापैकी रव्यामध्ये कोट करायचं आहे, दाबून करायचं आहे, म्हणजे त्याने आपला जो पोट आहे तो ऑइलमध्ये गेल्यानंतर सुटला नाही पाहिजे. असं कोट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि हलका त्याला आपल्याला पॅनवर सोडायचं. फ्लेम मीडियम असली पाहिजे. बोंबील खूप नाजूक असतात, तर अलगद एकदम पलटी मारायचं आपल्याला. तर आपली फिश फ्राय रेडी आहे, बोंबील फ्राय आणि तिलापी फ्राय. तर आपण थोडंसं गार्निश करू. गार्निश करायसाठी आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकू. अशा प्रकारे आपली फिश फ्राय रेडी झाली. तर कशी वाटली माझी रेसिपी? प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.